जय जय राम कृष्ण नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा. भिक्षा मागायची, शिव नको असं म्हणायचं नाही. जो येईल त्याला घ्यायचं पण आपल्या धाकात ठेवायचं. अशा प्रकारची ही नाथ परंपरा आदिनाथापासून सुरू झाली. आदिनाथापासून सुरू झाली आणि श्री संत ज्ञानोबारायांपर्यंत आली. म्हणजे आदिनाथ ते ज्ञाननाथ इथपर्यंत येऊन पोहोचली. आणि ज्ञानोबारायांनी संपूर्ण जगाला ती खुली केली. सगळ्या जगाला जे आदिनाथाने मच्छिंद्रनाथाला दिलं, जे मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला दिलं, तेच ज्ञानोबाराने आपल्याला दिलं. पण आपली लायकी कमी पडलेली आहे. आपली लायकी कमी पडली. तुम्हाला सांगू का, नाथ परंपरा योगाला महत्व देणारी. थोडासा आवाज वाढवा प्रेमाने. हा म्हणजे मला लई वरडायची गरज नाही पडत. तुमचा आवाज असला की माझा आवाज नसला तरी चालतो, पण आहे थोडाफार माझा. नाथ परंपरा म्हणजे योगाला महत्व देणारी. संपूर्ण आघुरे आपल्या ताब्यात ठेवून योग सामर्थ्याच्या द्वारा पाहिजे ते निर्माण करण्याची शक्ती, त्याला नाथ परंपरा म्हणतात, नाथ संप्रदाय म्हणतात. आणि हा जो नाथ परंपरेतला विशेष आहे ना, हो, तो ध्यानाच्या द्वारा ब्रह्म साक्षात्कार अशा प्रकारची जी परंपरा ती या नाथ परंपरेमध्ये आहे. तू शिव नको असं कोणचे नाथ म्हटले नाहीत कोणाला. आदिनाथ तर अजिबात म्हटला नाही, कारण तो शुद्धीवरच नसतो बिचारा, रामनामाच्या धुंदीतच असतो. त्यामुळे आदिनाथाने कोणाला शिव नको असं नाही म्हटलं, मच्छिंद्रनाथाने नाही म्हटलं. आणि आदिनाथ आणि मच्छिंद्रनाथ म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या पर्यंत तेच आहे. त्यामुळं शिव नको हा प्रकार नाही निर्माण झाला. मग तू ये, तुला मी देतो, तू ये, तुला मी देतो. मागणे हा प्रकार नाही, देणे हा प्रकार. म्हणून ज्ञानोबारांनी शेवटपर्यंत देणं हाच प्रयोग सुरू ठेवलेला आहे. विठ्ठला अर्थात ज्ञानोबारांनी तेच दिलं, पण आपली योग्यता कमी पडली. तुम्ही बघा, ज्ञानोबारांनी हरिपाठ लिहिला. हरिपाठ लोक कशामुळे हरिपाठ सोपा म्हणतात मला काही कळतच नाही, कारण मला कळत नाही हरिपाठ असं मला कळायला लागले आत्ता आत्ता. हरिपाठ म्हणता येतो मला चांगला बर का अंगद महाराज, पण मला हरिपाठ कळत नाही अजून. तुम्हाला काही कळत असलं तर मला सांगा तुम्ही. हरिभक्त परायण आपेगाव श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संस्थांचे अध्यक्ष इथं बसलेले आहेत. माऊली महाराज आमच्या गुरुजींचे सुपुत्र, आणि आम्हाला ते त्या गादीवर असल्यामुळं ते गुरुच आहेत. तुम्हाला नाही विचारित मी हरिपाठ सांगा म्हणून, पण ते त्या ज्ञानोबारांनी सांगितलेलं हरिपाठ. एक वाक्य साध, रामकृष्ण नामी उन्मनी साधली. आता रामकृष्ण नामी सप्तमीचा प्रयोग आहे. रामकृष्ण नामामध्ये काय साधली की जी योगाद्वारा साध्य आहे अशा प्रकारची उन्मनी. कशाने साध्य आहे ती? योगाने साध्य. आणि योगद्वारा साध्य आहे ती उन्मनी रामकृष्ण नामामध्ये हे की नाही, तयाशी लाधली. आता अजूनच अवघड आहे पुढचं, मला तर काही कळत नाही, पण ते सोपं म्हणतात त्यांना जाऊन विचारायचे की हे नेमकं काय आहे ते. विठाला विठाला अर्थात हे जे दिले ना ज्ञानोबारांनी ते
आदिनाथाने मच्छिंद्रनाथाला दिलं तेच दिले, पण त्यांची योग्यता होती ते प्रस्फुटित झालं, आविर्भूत झालं आणि आपल्यामध्ये योग्यता नाहीये. त्यामुळं हरिपाठासारखं, अमृतानुभवासारखं, चांगदेव पासष्टीसारखं दान ज्ञानोबाराने म्हणजे नाथ परंपरेने दिलं. त्या नाथ परंपरेमध्ये श्री संत गोरोबा काकाचे गुरु कोण? गोरक्षनाथ महाराज. आमच्या भागवत महाराजांनी खूप सुंदर अभ्यास केला, मला फार सार्थ अभिमान वाटला. हो, ते तसं चरित्र सांगणं सोपं नाही बरं का. गोरोबा काकाचं चरित्र त्याच्यात एखाद दोन अभंग सांगणं तर अजिबात सोपं नाही. ह्या नाथ परंपरेतली जी अभंग संहिता आहे ना, ती इतकी विचित्र आहे की तिचे अर्थ लावता लावता धोतर फिटेल याच्यात नवल नाही, टांग तुटेल माणसाची. विठाला गोरक्षनाथ महाराजांचे शिष्य कोण? गोरोबा काका. म्हणून निवृत्तीनाथ महाराज गोरोबाला काका ही संज्ञा देतात. नेहमी आपल्याकडे नियम आहे, चुलत्याला काका म्हणण्याची पद्धत आहे. गोरोबा काका निवृत्तीनाथ महाराजांचे चुलते लागतात. गोरक्षनाथाचे शिष्य गैरीनाथांचे गुरुबंधू. गैरीनाथाचे शिष्य कोण? निवृत्तीनाथ महाराज. त्यामुळे निवृत्तीनाथ महाराज गैरीनाथ महाराजांचे शिष्य आपल्या चुलत्याला काका शब्दाचा प्रयोग करून आज्ञा मागतात आणि आपण संत परीक्षण करावं. हा सर्वात मोठा विषय श्री संत निवृत्तीनाथ महाराजांनी गोरोबा काकांच्याकडे दिलेला आहे. दरवर्षी हा कार्यक्रम असाच वाढत जाईल, ह्याच्यात काही नवल नाही. संपूर्ण ग्रामस्थ मंडळी, संपूर्ण कुंभार समाज, संत एका जातीचे नसतात कोणच्या, ते जातीत जन्माला जरूर आलेले असतात. तसं जर म्हटलं तर मग तुकाराम महाराजांचं फक्त मराठ्यानेच केलं पाहिजे, त्याला तांबोळ्या माळ्याने करायची काय गरज. भगवान बाबाची पुण्यतिथी फक्त वंजाऱ्यांनीच केली पाहिजे, काय का नाही पालवे महाराज. बाकीचे लोक करतात की नाही जगभर, मग तुम्ही करता का बाकीच्यांची? सगळ्या मूर्ती आहेत, सगळ्या. जरा जोरात बोला माईकवर. मग पूर्ण मूर्तीचं मंदिर आहे आपल्याकडे. ज्ञानोबा आहे, एकनाथ महाराज. अहो, एकनाथ महाराज आणि तुकाराम महाराज तर बापच आहेत, त्यांना सोडून कोणच महाराज होऊ शकत नाही जगात, ध्यानात ठेवायचं. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज, बाकी नाहीच कोणी जगात मग दुसरं. विठाला विठाला. अर्थात संत कोणा एका जातीचा नसतो, ही नक्की गोष्ट आहे बरं का. पण ज्या त्या जातीतल्या लोकांनी कर्तव्य म्हणून केलं पाहिजे आणि बाकीच्या लोकांनी त्यांच्याकडे जात म्हणून न बघता त्याच्यात पदार्पण केलं पाहिजे. आता सध्या मगाशी तर जातीवरच विषय झाला राज ठाकरेंचा बराच, आहे की नाही. आता ते कुठल्या अंगाने बोलत होते वगैरे वगैरे काय आम्हाला कळलं नाही, एवढं काय आपल्याला विषय नाही, अभ्यास नाही त्यातला, पण ते बोलत होते ते. याचा अर्थ आपण आपल्या जातीचा अभिमान टाकावा असा त्याचा अर्थ नाही. ज्ञानोबारांनी लिहिलंय, अभिमानू न संडी स्वजातीचा. काय अभिमानू न संडी स्वजातीचं, याचा अर्थ कुल गोत्र वगैरे. पोरगी द्यायची कोणाला, कोणाला द्यायची काय, मग जातपात मानत नाही म्हणून, असा त्याचा अर्थ नाही. जातीचा अभिमान जरूर धरायचा. अभिमानू नसंडी स्वजातीचा हे बरोबरच आहे, मात्र दुसऱ्याचा द्वेष अत्यंत वाईट, निकृष्ट दर्जानी जी वर्तणूक आहे ना ती करायची नाही. फक्त विठाला. गोरोबा काका एक वारकरी परंपरेतल्या संतातले सर्वश्रेष्ठ संत होते बरं का. वैराग्याचा महामेरू तो हा गोरा कुंभार. हो, त्यांच्या वडिलाला सुद्धा संत शब्दाचा प्रयोग केला जातो. माधव महाराज श्री संत माधव मामा म्हणायचे,
काही जण माधव महाराज असा प्रयोग असायचा, महादेव असा प्रयोग असायचा. तेही संत होते. 8 पुत्रापैकी 1 पुत्र थांबले, बाकीचे स्वर्गस्थ झाले. अशा प्रकारचा गोरोबा काकांचा इतिहास आणि एक सर्वश्रेष्ठ स्वरूपाची त्याला असं सांगितलं जातं की हे अष्टवसू त्यांच्या पोटी जन्माला आले होते. किती 8 वसू आहेत की नाही, हे 8 वसू. त्या 8 वसूपैकी गोरोबा काका एक वसू आहेत. असं दुसरं गोरोबा काका अगोदरच्या अवतारातली कोण होते? विदुर काका. विदुर काका होते. कोण होते? विदुर काका. आता विदुर काका म्हणजे काय सामान्य आहे का गोष्ट? असं सांगितलं जातं. का सांगितलं जातं, कसं सांगितलं जातं, चरित्र आहे ते. त्या पद्धतीनं तुम्ही विचार केलेलाच असेल. अर्थात सर्वश्रेष्ठ संत, नाथ संप्रदायातली परिपूर्ण दीक्षा आणि त्याद्वारा त्यांच्या जीवनामध्ये आलेली अभिव्यक्ती भक्तीची. तेरणा नदीमध्ये लहानपणी खेळत असताना गोरोबा काकाच्या डोक्यावर हात ठेवला गोरक्षनाथ महाराजांनी. असंच आहे का तुमच्याकडे? डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं 13 दिवस पर्यंत समाधिस्थ होते. नंतर उत्थान झाले, विठ्ठल भक्तीची पताका दिली. ज्ञानोबा निवृत्तीनाथाला सहकार्य करा अशा प्रकारची आज्ञा दिली आणि गोरक्षनाथ महाराज निघून गेले त्या काळामध्ये. अर्थात अशा प्रकारचे सर्व श्रेष्ठ संतांची परीक्षा घ्यायची म्हणजे साधारणतः स्वतःकडे काही असावं लागतं, तर आणि तरच, नाही तर हो. पण कसं असतं, एक समूह असतो आणि त्या समूहाला उत्थापित करण्याकरता योग्य व्यक्तीची अपेक्षा असावी लागते. पुण्यतिथी साजरी 2-3-4 वर्षापासून कोरे माऊली प्रयत्न करत होते. यश त्यांना यावेळेला आलं आणि उत्तम प्रकारचा कार्यक्रम हरिभक्त पारायण रामभाऊ महाराजांचं उद्या काल्याचं कीर्तन. महाराष्ट्रातलं एक थोर व्यक्तिमत्व इथे येऊन जाणार आहे उद्या. अर्थात याच्यावर जे कीर्तनकार मंडळी आहेत ती सगळीच असामान्य आहेत, अत्यंत मोठी मोठी आहेत. तशी काही लहान आहेत असं काही नाही. गायक वादक सगळेच आहेत, अत्यंत उत्तम आहेत. शेवटचा दिवस आहे म्हणून मी श्री संत जगद्गुरु तुकोबारायचा 4 चरणाचा अभंग घेतला. थोडंसं का अभंगाचं चिंतन करणार आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या पहिल्यांदा शुभेच्छा देतो. विठाला विठाला. आता एक तर निशाल श्रीफळ काय आणलं नाही, लय लांबून आलो ना मी. हे आपले इथले इथून आले म्हणून त्यांनी आणले. आता त्यांचीच घेऊन तुम्हाला द्यायची ठरली तर देऊ शकतो मी, आहे की नाही. पण मी हार जरूर घालणार त्यांना बरं का, त्याच्यात काय. कारण तोच हार घ्या, नाही 2 नाही 1च, काय हरकत नाही. वा विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबाराचा 4 चरणाचा अभंग आहे. श्री संत जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या द्वारा आपल्या अंतःकरणातले असलेली रूपासक्ती अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्म्याकडे मागणी स्वरूपाने प्रगट करतायत बरं का. हा अभंगाबद्दल गंमत अशी आहे, हा पहिल्या दिवशी घ्यावा का शेवटच्या दिवशी घ्यावा, कारण प्रकरणावरून अशा प्रकारचा वाद असतो. पण हा अभंग पहिल्या दिवशी चालतो, शेवटच्या दिवशी पण चालतो. विठाला सगुण रूपाबद्दल नितांत प्रेम श्री संत जगद्गुरु तुकोबाराच्या अंतःकरणामध्ये, म्हणून आपली रूपासक्ती अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्म्याकडे अभिव्यक्त करतायत श्री संत जगद्गुरु तुकोबारा. या जगामध्ये काही लोक एकांतिक निर्गुणवादी आहेत, तर काही लोक एकांतिक सगुणवादी आहेत. पण वारकरी संप्रदाय म्हटलं मात्र सगुण निर्गुणवादी आहे. सगुण निर्गुणाचं ऐक्य मानतो नाही, वास्तव स्वरूपापर्यंत जो पोहोचतो ना त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. विठाला निर्गुणी पावले सगुणी भक्त
परिसरात राहतात म्हणून नाथ महाराजांचं प्रमाण पटकीन दिलं त्यांनी. निर्गुणी पावलो सगुणी भजता, आहे की नाही? निर्गुणाला प्राप्त झालो, सगुणाला भजता भजता. बरं, निर्गुणाला प्राप्त झाल्यानंतर निर्गुणातच राहिलो का? नाही नाही, परत सगुणाच्या प्रेम लक्षणात्मक वृत्तीच्या भक्तीमध्ये आलो. अशा प्रकारची विशेषता. काही ऐकांतिक निर्गुणवादी जगद्गुरु तुकोबारायांनी थोडस चिंतन करताना असं म्हटलंय, आनंद नित्य निरामय आनंद निज ध्येय योगियांचे, अर्थात निर्गुणाचं ध्यान करणार कोण आहेत? योगी लोक आहेत. श्री संत जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, लक्षणीय योगी पाहती, अर्थात निराकाराचं ध्यान करणारा जो, म्हणजे ऐकांतिक निर्गुणवादी. करता मी उदाहरण दिलं बरं का. फक्त ऐकांतिक निर्गुणवादी आहेत, काय केवळ सगुणवादी आहेत. काय केवळ सगुणवादी. उदाहरण सांगायचं झालं तर श्री संत नामदेव महाराजांचे, देव मूर्ती पुरतान मूर्तीरूपच असाच देव, त्याच्यापेक्षा पुढे ते मानत. नंतर खेचर स्वामीकडे संतांनी परीक्षा घेऊन काही कृती करून नेला आणि मग ते पूर्ण झाले, तो भाग निराळा. अर्थात ऐकांतिक सगुणवादी आहेत, काय ऐकांतिक निर्गुणवादी आहेत. मात्र वारकरी संप्रदाय बरं का, अगदी गोरोबा काकाचं एक प्रमाणे, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, तव झालो प्रसंगे गुणातीत. निर्गुणाचे भेटी सगुणा संगे आलो, सगुणाच्या बरोबर निर्गुणाच्या भेटीला आलो. सगुणातूनच निर्गुणाकडे जावं लागतं. सगुणाशिवाय निर्गुणात जाण्याकरता रस्ता सापडत नाही. विठाला म्हणून सगुणातून निर्गुणापर्यंत पोहोचलो आणि निर्गुणात पोहोचल्यानंतर गुणातीत झालो. गुणातीताचे लक्षण 14व्या अध्यायामध्ये तुम्ही बघून घ्या. गुणत्रय विभाग योगोणाम चतुर्दशोध्याय 14व्या अध्यायात सगळे गुणातीताचे लक्षण पुढे सर. भागवत गेला कुठं पण मला कीर्तनाला झोपून. विठाला विठा श्री संत जगद्गुरु तुकोबाराय, श्री संत ज्ञानोबाराय सगळ्यांचे प्रमाण आपल्याला देता येतील. गोरोबा काकाचं एक प्रमाण दिलं सगळ्यात अगोदरचे संत ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराय बोलताना किती सुंदर बोलतात. तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. याचा अर्थ सगुण आणि निर्गुण भेद नाही, भिन्न नाही, तर एकच आहे. आणि त्या निर्गुणाचं ज्ञान आहे आणि सगुणाचा भोग आहे. निर्गुणाचं ज्ञान आहे आणि सगुणावर प्रेम आहे. निर्गुणाचं ज्ञान आहे आणि सगुणाबरोबर आनंद घ्यायचा आहे. विठ्ठल अर्थात निर्गुणाचं ज्ञान आहे. निर्गुणाचं
ज्ञान आहे सांगू का तुम्हाला, निर्गुण निराकाराचं ज्ञान करून घेतलं की स्वतःचं ज्ञान होत असतं, किंवा स्वतःचं ज्ञान करून घेतलं की निराकाराचं ज्ञान होत असतं बरं का. हो, स्वतःचं ज्ञान म्हणजे काय, आता ज्ञानामध्ये 2-3 प्रकार आहेत, 2 प्रकार आहेत. मी उगाच तुम्हाला नमुना म्हणून सांगतो पुढे जातो. एक आहे स्वरूपभूत ज्ञान आणि एक आहे निवृत्तीरूप ज्ञान बरं का. स्वरूपभूत ज्ञान म्हणजे निर्गुण स्वरूप आहे. कसं आहे, हो, ब्रह्मस्वरूपाचं चिंतन करताना वेदाने म्हटलंय निर्गुणम ब्रह्म, काय केले, पूर्णम ब्रह्म असं चिंतन केलं. अर्थात निर्गुण ब्रह्म आहे, पूर्ण ब्रह्म आहे, आणि असं जे स्वरूप लक्षणात्मक भाव आहे ना, ते स्वरूप लक्षणात्मक भाव म्हणजेच निर्गुण निराकार निरावच्छिन्न अशा प्रकारचं आहे. त्याचा प्रांत जर विचार केला, श्री संत ज्ञानोबारांनी खूप चिंतन केले. ज्ञानोबारांनी 7व्या अध्यायामध्ये जाऊन, 7व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारा सांगतात, अर्जुना तया नाव ज्ञान, त्याला ज्ञान म्हटलं जातं. अर्जुना तया नाव हेर प्रपंच हे विज्ञान, तेच सत्यत्व बुद्धी अज्ञान हे ही जाण. आता एवढी अवघड ज्ञानेश्वरी कोण ऐकली? थोडा द्या, मला त्रास व्हायला लागला नरड्याला माझ्या. एकदा लावलं बोट नको घाल, सवय ती बोट घालायची नाही, तिचे बोट घालायची सवय म्हणजे माणूस आहे, स्वभाव आहे. म्हणजे कोणाचंही झालं, मी बी आता पाहना इकडे तिकडे हालतोच की नाही. सवय सवय त्याला सवय लागली ना, सवय लय अवघड असते. सवय तर त्या टाळकरी सुद्धा नीट उभा राहणारच नाही. सवय पखवाजा कुटकुट कुटकुट केल्याशिवाय राहणारच नाही. सवय स्पीकरवाल्याने बोट नाही घातली तर तो स्पीकरवाला कसा काय सिद्ध होईल? सवय लय वाईट असते. एका माणसाला सवय होती, कोणी काही सांगितलं की फक्त एवढंच माणसं वा 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 वा. आळंदीत एक माणूस आला, भेटल्यानंतर ह्याने विचारलं का कुठले, तो म्हटलं लातूरचा. लातूरचा म्हणून सांगितलं बरोबर यांनी म्हणजे वा 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 वा. त्याच्यात काय म्हटलं वा वा म्हणासारखं नाही, नाही विलासरावच्या गावचे आहेत म्हणून वा 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 वा. कसं काय आळंदीला आले? अहो म्हटलं 50 एकर जमीन आहे. वा 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 वा. नाही 50 एकर जमीन चांगलं वा वा म्हणासारखं. 7 पोर आहेत. वा 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 वा. पण त्या पोरांनी ठोकून हाकललंय म्हणे वा 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 वा. आता हे का वा वा म्हणायचं, सवयचा परिणाम असतो. ती सवय म्हणून चालू देत उठायला. सगुण निर्गुण एक आहे. त्या निर्गुणाचं ज्ञान आणि सगुणाचा भोग, सगुणाचं प्रेम, सगुणाचा भक्तिभाव, आनंद उपभोगायचा असा वारकरी संप्रदायाचा विशेष आहे. निर्गुणाचं ज्ञान जगद्गुरु तुकोबारायला आहे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबारायने निषेध केला ब्रह्मज्ञानाचा. नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव नको, मी भक्त तू देव ऐशे करी. हे का केलं याचं? बरं, नको ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान नको म्हणताना अगोदर प्राप्त असेल तरच निषेध करता येतो बरं का. वस्तू प्राप्त पाहिजे नंतर निषेध. प्राप्तच नाही निषेध करायला लागला म्हणून मग आपल्याला लग्नच करायचे नाही, कोण पोरगीच देत नव्हतं. याला काय अर्थ आहे की नाही? नाही 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 मी जेवलेलो, मी जेवले. तुला जेव म्हटलं तर तू जेवलेला आहे सांग ना. जेवलेला असला तर तू जेवलेला आहे म्हणून सांग. म्हणजे प्राप्त असेल तर आणि काय असतो निषेध. नाही तर तसा निषेध ज्या अर्थी जगद्गुरु तुकोबाराय निषेध करतात याचा अर्थ जगद्गुरु तुकोबाराय निर्गुणाचं ज्ञान आहे. अहो निर्गुणाचं ज्ञान काय म्हणतात तेच निर्गुण होते. उठाला अर्थात निर्गुणाचं ज्ञान आहे आणि सगुणाच्या करता प्रेम आहे. म्हणून निर्गुणाचं ज्ञानपूर्वक श्री संत जगद्गुरु तुकोबारायला एकाने विचारलं, का हो महाराज तुम्हाला आता निर्गुणाचं ज्ञान आहे, सगुणाची भक्ती तुम्ही अत्यंत उत्तम करता, पण तुलनेत तुम्हाला आवडतं काय? जसा अर्जुनाने प्रश्न विचारला, तुम्ही गीता वाचताय ना, एवं सतत युक्ताय भक्तास्त्वां पर्युपासते येच्चाप्यक्षरम अव्यक्तम तेषां के योग वित्तम. अर्थात
तिथेही सुद्धा सगुण भक्त जास्त आवडतो का निर्गुण भक्त तुला आवडतो असाच प्रश्नाचा भाव आहे. पण देवाच्या रूपाच्या संबंधाने अर्जुनाने प्रश्न विचारला आणि देवाने उत्तर द्यायला सुरुवात केली. हे अर्जुना, संपूर्ण 12व्या अध्यायामध्ये सगुण भक्त आवडतो अशाच प्रकारचं चिंतन आहे. पहा विठ्ठल सततम योगी यत आत्मा दृढ निश्चय मय्यर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्त समे प्रिय. अर्थात अशा प्रकारचा भक्त म्हणजे सगुण भक्त मला नितांत प्रिय आहे. अशा प्रकारचं चिंतन देवाने म्हणजे अर्जुनाने विचारलं त्याला प्रश्नाला उत्तर देताना तसं जगद्गुरु तुकोबाराला विचारलं. महाराज अधिकतम जगद्गुरु तुकोबारा सांगतात आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप गोजिरे गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. आवडे हे रूप कसं गोजिर सगुण रूप आवडतं. जगद्गुरु तुकोबार आहे उत्तर देतात सांगतात स्वतःची आवड अभिव्यक्त करतात की मला गोजिर अत्यंत सगुण सुंदर रूप मला आवडतं. हो हर एक माणसाचा स्वभाव आहे सगळ्या माणसाचा स्वभाव सगुण आवडतं आहे की नाही. पोरग कसं आवडतं आपल्याला गुणवान का बिगर गुणवान हा गुणवान आवडतं आहे की नाही. बरं गुणवान आवडतं पण उगाच हेकण्या रूपाचं असलं तर नाही इलाजाने आवडतो तो भाग निराळा नाही इलाजाने आवडतो तो भाग निराळा. पण खरंच आवडतं का डोक्यात अशी चिंता असते या पोराला पोरगी कोण देईल पुढं. जे गुण गुणवान आवडतं निर्गुण आवडत नाही. चुकीच्या गुणाचं तर अजिबात आवडत नाही. गुणवान आवडतं. हर एक व्यक्तीचा स्वभाव आहे हा मी सोपं करतोय बरं का. आवडतं गुणवान आणि रूपवान आवडतं. सजवलं धजवलं पोरग आणि असं दारात बसवलं
जाणाऱ्या माणसाचा काही संबंध नसतो, पण त्याच्याकडे बघत बघत हसत हसत जात, डोळे असे करीत. काय संबंध आहे? काय नाही, रूप आवडतं माणसाला. गोजीर सुंदर रूप असेल ना तर ते आवडतं, हे एक स्वभाव आहे. हा काय स्वभाव, आवडतं रूप. आता हे देवाचं रूप आहे. कोणाचं रूप आहे? देवाचं रूप आहे. आणि देवाचं रूप अत्यंत सुंदर, सगुण आणि गोजीर असं ते आवडत असतं. अर्थात अत्यंत गोजीर सगुण असलेलं जे रूप आहे ना, त्या रूपाची आसक्ती जगद्गुरु तुकोबाराच्या अंतःकरणात. म्हणून महाराज म्हणतात, आवडे हे रूप गोजिरे सगुण. सगुण आणि गोजीर मला रूप आवडतं. कारण का? त्याचं कारण असं आहे की त्या रूपामध्ये एक विलक्षण शक्ती आहे, आकर्षण शक्ती आहे. त्या रूपामध्ये एक विलक्षण शक्ती आहे की ते बघितल्यानंतर इंद्रिय सुद्धा सुखी होत आहेत. पाहता लोचन सुखावले, लोचन सुखावले, डोळे काय होतात? सुखावले जातात. जरा गंमत बघा, देवाचं रूप पाहिल्याने डोळे सुद्धा सुखावले जातात. काय? डोळे सुद्धा सुखावले जातात. आता बघा, विषयाचं रूप पाहिल्याने डोळे सुखावतात का जीव सुखावतो? काय तुमचं काय मत? विषय, आता मला काही नाव घेता येईना म्हणून विषय म्हणतो मी. समजा एखाद्या नटीचं रूप बघितलं तुम्ही, जरा स्पष्ट, ऐश्वर्या राय बघितली, ऐश्वर्या राय का त्याच्यापेक्षा दुसरी नटी माहिती आहे तुम्हाला? मला नाही माहिती जास्त. ऐश्वर्या राय बघितली, डोळे सुखावतात का जीव सुखावतो? काय सुखावतो? हा, डोळे. डोळे, जीव. अहो जीव सुखावतो. जीव सुद्धा सुखावत नाही, तळमळ होती जीवाची. का होती का नाही? म्हणून तर ते म्हणतात ना, ये दिल तो पागल आहे. त्याचं कारण का? वस्तू बघितली ना, जीवात तळमळ निर्माण होत असते. म्हणजे सुख होतं का दुःख होतं? व्यग्र होतो, आणि व्यग्रता हे दुःखाचं कारण आहे. म्हणून व्यवहारातलं स्त्रीचं किंवा सौंदर्य जर बघितलं असं तर त्या सौंदर्याने सुख होतं जीवाला, असं नाही. डोळ्याला अजिबात नाही. देवाचं रूप बघितल्यानंतर इंद्रियांनाही सुख होतं, आणि ज्या जीवाचे डोळे आहेत त्या जीवाला सुद्धा सुख होतं. पहा विठ्ठल. जीवालाही सुख आणि डोळ्यालाही सुख. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळियाची नवजे माला, डोळियाची नवजे माला. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळियाची नवजे माला, डोळियाची नवजे आता श्रीमुख, देवाचं मुख बघितलं, सुखावले. आता अजूनच परत सुख आणि सुखावलं. सुखाला सुख झालं, कोणचं सुख, कोणच्या सुखाला कोणचं सुख झालं वगैरे, पण सुखावलं सुख. अर्थात देवाच्या रूपामध्ये अशा प्रकारची विशेषता आहे, आकर्षण आहे, अशा प्रकारची एक शक्ती आहे. का? हो, ते त्या परमात्म्याने स्वतंत्र भक्त चित्त आकर्षित करण्याकरता धारण केलेलं आहे. म्हणून विष्णू सहस्त्रनामामध्ये त्याला आत्मयोनी अशा प्रकारचा शब्द प्रयोग केलाय. आत्मयोनी स्वयं जातो वैखान सामगायन देवकी नंदन श्रेष्ठा क्षितिश पापनाशन. अतिशय सुंदर रूप आहे आत्मयोनी. स्वतः तो आपल्या प्रकृतीला धारण करून एक सुंदर रूप धारण करतो, आणि त्या सुंदर रूपाचं चिंतन करताना विष्णू सहस्त्रनामात म्हटले शुभांग. कसा?
शुभांग पुढे म्हटले लोक सारंग. आता त्याचा पदच्छेद करायचा. लोक सार अंग. हर एक लोकाच्या सार अंग म्हणजे काय तर तो परमात्मा आहे. विठ्ठला असं अतिशय उत्तम रूप धारण केलेले सुखलाभ झाला. परमात्म्याने अतिशय सुंदर रूप धारण केलेलं आहे की ते रूप आकर्षित करतं आणि सुख प्रदान करतं. म्हणून महाराज सांगतात आवडे हे रूप गोजिरे सगुण. बरं दुसरी अशी गोष्ट आहे की त्या परमात्म्याने आपल्या शुद्ध सत्वगुणवती मायेच्या द्वारा अत्यंत सुंदर रूप धारण केलेलं आहे. ते लहानपणी सुद्धा तसंच आणि मोठपणी सुद्धा ते बिघडत नाही. काय होत नाही? बिघडत नाही. शुद्ध सत्वगुणवती मायेच्या द्वारा त्यांनी स्वतः धारण केलेलं असल्यामुळे त्याच्यात बिघाड होत नाही. आपल्या रूपात बिघाड होतो की नाही? होतो की नाही? तुम्ही लहानपणी जसे होते तसे आता आहेत का? हा नाही. किती केस काळे केले तरी तारुण्यासारखा मनुष्य दिसतो का? नाही दिसत. का दिसतो? लहानपणी जर बघितलं त्याचं तर लहानपणी त्याचे डोळे, त्याचे गाल, त्याचं नाक, त्याचं कपाळ, त्याचे केस काय एक अतिशय सुंदरता असते. त्यातली त्यात अतिशय आवडीची बाई असावी आई. तिनं त्याला असतं सुंदर नाव धू घालावं, टिकला लावावं असा. मग किती सुंदर दिसतं ते, आकर्षित करतं. त्याच्या डोळ्याकडे पाहिलं ना ज्ञानोबा सांगतात पद्मदळेशी साडी करीता ती हे डोळे. ते डोळे आहेत ना कमळाबरोबर स्पर्धा करतात, इतके सुंदर असतात. आता ह्या पोरांचे डोळे पहा. काय तुम्ही मधुकरी खाता का बनवलेलं खाता? दोन्ही पण ना. सकाळी मधुकरी आणि संध्याकाळी घरात असं. मधुकरीचं तेज जरा निराळेच असते बरं का. बरं का सर, मधुकरी आहे ना निराळ्या प्रकारची ताकद देणारी भिक्षा आहे ती. इतर भीक निराळी नाही, ती भिक्षा निराळी. मधुकरीच्या जेवण जेवलं ना चेहऱ्यावर बाजरीचीच भाकरी असू द्या पण चेहऱ्यावर तेजच येणार लागली. विठाला अतिशय सुंदर. इकडे बघ ना पिंट्या, इकडे काय बघतो? माझ्याकडे बघतो. किती डोळे सुंदर आहेत पहा त्याचे. त्या लेकराचे पहा, त्याचे पहा. हो, पद्मदळेशी साडी करीतात हे डोळे. पण आता तेच डोळे ज्या वेळेला तारुण्यामध्ये विषयात वापरले जातात आणि ते म्हातारे होतात त्यावेळेला ज्ञानोबा सांगतात ती पिकिली पडवळे आयशी होती. पडवळ माहिती आहे ना, असं एवढं लांब असतं. बरं ते एवढं लांब असतं, सापासारखं असतं. शिजायला जर टाकलं नाही इथं अर्धा किलोमीटर वास येईल त्याचा, इतकं बेकार असतं. आणि ते पिकलं त्याच्यातून पाणी पडायला लागलं पाहिजे. पाणी असं जसं येतो की नाही, बेंड आहे बेंड, एवढं मोठं बेंड. आणि एवढं मोठं बेंड पिकलं आणि टचकिन काठी माटल्याबरोबर बाहेर असं त्याच्यातून सुंदर असा प्रकारचा पू आला. सुंदर आहे की नाही? पू टस 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 टस
तास बाहेर, त्याच्यातून पूज असा त्या बेंडातून यावा, तसं डोळ्यातून इकडून, म्हणून तो लोक म्हणतात डोळे हागले. काय म्हणतात? इकडून इकडून चिपड. आयुष्यभर डोळ्याचा उपयोग वाईट केला, बदललं की नाही रूप आपलं? आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, एक नीट ऐकून ठेवा. व्यवहारात रूप बदललं की संसारात भांडणं होत असतात. बरोबर का चुकीचं? बरोबर. पहिली लय आवडत होती म्हणतात, आता काय आवडत ना, दात पडल्यापासून. रूप बदललं ना एकदा की भांडणं होतात. जरा मी बारीक सांगतो, जरा फार म्हणजे लय शब्दाचा प्रयोग कमी करावा लागतो, इथे त्याला पर्याय नसतो. आणि रूप बदल, परिवर्तन होणं हा या जगाचा नियम आहे, शरीराचा नियम आहे. म्हणजे आपल्या रूपात बदल होतो आणि रूप बदललं की भांडणं सुरू होतात घरात. देवाच्या रूपात बदल होत नाही, देवाच्या रूपात बदल होत नाही, त्याच्यात बदल होत नाही. म्हणून त्याला पाहताना जे सुख होतं ना, त्याच्यात सुद्धा बदल होत नाही. विठाला आपलं रूप बदलतं, रूप बदललं की घरामध्ये दुःख निर्माण होतं. एकदा सुख आहे सुरुवातीला, एकमेकांबद्दल प्रेम आहे, रूप चांगले तोपर्यंत. रूप बदललं ना की दुःख व्हायला सुरुवात होते. आमचा एक मित्र आहे बरं का, पालवे महाराज मित्र आहे आपला, त्याचं नाव शाहू आहे. शाहू कोथरूडला राहतो, शाळेमध्ये नोकरीला आहे. विचारसागर शिकायला यायचा माझ्याकडे काही दिवस, साधारण माझ्याच वयाचा आहे. त्याच्या लग्नाला मी हजर होतो, उस्मानाबादचा आहे. त्याच्या लग्नाला इतकी सुंदर बायको, सर काय सांगावं तुम्हाला बरं का दादा, इतकी गोरीपान, अपेक्षित अशा प्रकारचं सौंदर्य तिचं, अत्यंत सुंदर आहे. गोरीपान, नाकी डोळी छान, फुलासारखी छान आहे की नाही दादा मला? हो, तशी ती अत्यंत सुंदर पोरगी. आणि तिचं लग्न होतं त्यावेळेला, म्हणजे त्याच्या लग्नाच्या वेळेला तिचं वजन होतं 35 किलो. किती? 35 किलो. लग्न झालं, लग्न झाल्यानंतर 2-3 पोरं झाले, 10 वर्ष निघून गेले, वजन झालं 92 किलो. किती वाढलं? 92 किलो. आता हे पगडलं शरीर. जसं लग्न झालं त्यावेळेला जसं प्रेम होतं तसं नाही राहिलं. आता हे बी दुर्लक्ष करायला लागलं. तिला वाटायचं आपल्या नवऱ्याचं प्रेमच राहिलं नाही आपल्यावर. मधून अजून भांडणं व्हायचे. भांडणं झाले की त्याने फोन करायचं मला, भाऊ जरा असं असं बिघडलंय. मी जायचं, गेलं की त्याला समजावून सांगायचं, अरे जाऊ दे ना, असं होतच असतंय. तिला सांगायचं जाऊ दे ना, एवढं काय त्याच्यात, आता काय नाही तरी लेकरं बाळ झाले, आता काय नाही जरी असं कसं काय, आणि तुमची बायको जर तुम्हाला सोडून गेली तर? मी म्हटलं असं कुठं होत असते आता का नाही, पण माझ्यावर यांचं प्रेमच राहिलं नाही. तर म्हणायचं असं कसं काय, आता असं कसं काय, मग आता हिच्या जवळच बसू का, असं त्यांचे पण मिटवायचे, ते भांडणं मिटायचे. आता ते 92 किलोचं भरतं मोठं प्रकरण वाढलेलं. ह्याचं काही वजन वाढलं नाही, ह्याचं कमी झालं 1-2 किलो उलट. हे एवढं वजन पोचता कसं काय वाढेल याचं? बेजार झालेला, इजार नेसता येत नव्हती त्याला नीट. एकदा मी आषाढी यात्रेच्या पत्रिका छापट्यात गेलो, जाता जाता मी काय म्हटलं, यांना भेटून जावं असं लक्षात आलं. मग माझ्या लक्षात आलं की आपण हिला आषाढी यात्रेला नेऊ. 92 किलोची निदान ही 70 किलोवर येईल असं माझ्या डोक्यात आलं. पण तिला म्हटलं, ह्या बघ तुझं वजन कमी होऊन पहिल्यासारखी सुंदर होण्याकरता माझ्याकडे एक औषध आहे, चल. काय औषध? किती पैसे लागू द्या, मी तुम्हाला पैसे द्यायला तयार. म्हटलं पैसे नाही लागत, तू काळजी करू नको, आमच्या बरोबर आषाढीला चल यात्रेला. ते म्हटलं काय हरकत नाही. त्यांनी काय होईल? म्हटलं तू चालशील आणि रोज चाललीस ना की वजन कमी होईल. आता तू 5व्या मजल्यात राहतीस, लिफ्टनी खाली जातीस, लिफ्टनी वर येतीस.
चालतच नाही तू काय, त्यामुळं तुझं वजन कमी होण्याचा संभवच नाही. आमच्या बरोबर आली म्हणजे चालशील 20, 22, 30 किलोमीटर चालली की वजन कमी होईल. चल, तिलाही पटलं. तेवढ्यात शेव आला, तो म्हटलं मी बी येतो की दिंडीला, चांगली गोष्ट आहे. दोघंही म्हटलं बरं झालं, भिशी एक वाढली आपली, चला. दोघं जण निघाले बरं का. आता आळंदी ते पुणा ते सासवड ते जेजुरी 20, 22, 25, 30, 20, 22, 25, 30 किलोचे टप्पे हे असे टप्पे. आता ही पोरगी 5व्या मजल्यात राहायची, वर लिफ्टीने खाली यायची, लिफ्टीने वर जायची. एक फुलका खात असं, किती घरी किती खायची, एक फुलका. आता ही 30-35 किलोमीटर चालायला लागली. 9, 10, 11, 9, 10, 11. विठाला आता चालली की तिला भूक लागायची. ते शरीर कसं कणाकण 9, 10, 9, 10. बरं, दिंडीतली चपाती म्हणजे तुमच्या घरातल्या 3 चपातीची 1 चपाती. आता ती 9, 10 खायची म्हणजे जवळपास 30 चपात्या घरातल्या. आता वजन कमी होईल असं वाटतं का तुम्हाला? पण मला काही माहितीच नाही ना ही एवढ्यात गेली म्हणून. मला आपलं कधी आषाढीला पूर्ण होतं, हिचं वजन कमी होतं एवढीच अपेक्षा. गेलोत आम्ही, 9मीला पोहोचतोच. 9मीला पोहोचल्यानंतर गेलोत तिथं पादुकाजवळ. तिला म्हटलं चल वजन मोजून येऊ आपण. शाहू म्हटलं चल जाऊन येऊ. ते 4-5 जण बसले होते ते गोल यंत्र घेऊन. म्हटलं वजन मोजायचे. तो म्हटलं वजन मोजायचं कोणाचं? म्हटलं या पोरीचं मोजायचं. म्हटलं माझ्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे. अरे म्हटलं तू 2च रुपये घेतो, मी तुला 5 रुपये देतो. तो म्हटलं मी 10 देतो, पण तिचा अंगठा सुद्धा नको इथं, अजिबात नाही पाहिजे. अरे मी म्हटलं अरे 15 दिवस झाले म्हटलं आम्हाला वजन नाही मोजलं. ते 4-5 जण होते, ते 4-5 जण बी म्हटले अजिबात नाही, इथं पायच लावायचं नाही त्या पोरीचा, जमणारच नाही. मी म्हटलं तर मला तर काय मोजायचे. ते म्हटलं तुम्ही फुकट मोजून जा, पण त्या पहिलं ते पैसे सुद्धा नको तुमचे, नका. मी म्हटलं कसं काय करावं, होता मोठा प्रश्नच निर्माण झाला. त्याला म्हटलं जाऊ दे, आपण काय करू, स्वारगेटला गेल्यावर मोजू. ST स्टँडवर काय कोणी प्रतिबंध करीत. द्वादशी सोडली, ट्रकमध्ये बसलो तर गेलो होतो आम्ही. गेल्यानंतर स्वारगेटच्या त्या स्टँडच्या जवळ आम्ही गाडी उभा केली. ह्यांना म्हटलं चल बरं, माझ्या खिशातले अगोदरच पैसे काढून ठेवले होते, त्याला बंदी 2 रुपये लागतात. 1 रुपया का 2 रुपये काय त्यावेळी लागत होते. नेलं त्याला, तिला उभा केलं, ते तर वाजलं, ते बंद झालं चक्र की मी रुपया टाकल्याबरोबर गुर्र करून ते बाहेर आलं तिकीट. त्याच्या अगोदर मी हातात घेतलं, बघितलं तर 110. आता म्हटलं अवघड झाली. 110 मी ते खाली टाकलं आणि खाली बघून नीट निघालो ट्रक. त्याने ते उचललं, बघितलं, खिशात घातलं, निघाला. तो तिला बोलला सुद्धा नाही. आता परत वजन वाढलं एवढं. आता काही नीट राहतंय का? घरात परत भांडणं सुरू झालेलं. आमचा श्रावण महिन्याचा सप्ताह सुरू होता. त्याचा फोन आला मला अचानक. अहो म्हणे भाऊ तुम्ही लवकर या. म्हटलं झालं काय? 5व्या मजल्यातून उडी टाकून दिली तिनं. आता जगायचं कशा करता? जगायचं कशा करता? आता जर नवऱ्याचं प्रेम नाही तर जगून काय उपयोग आहे? 5व्या मजल्यातून उडी टाकली. तुम्ही लवकर या. नोबेल हॉस्पिटलला ऍडमिट केले तिला. गेलो आम्ही 2-3 जण. चक्र मारित होतो अशी दारात. तो बी बिचारा कपडाला हात लावून बसला होता. त्याला म्हटलं तू काय घाबरू नको, बघू आपण. बघू म्हणजे दुसरी बघू नाही, काळजी करू नको. म्हटलं होईल काय होते. मला वाटायचं जाती का राहती काय होते आता काय सांगते. त्या ICU मध्ये 7-7:30 वाजता निरोप आला बा बाहेर. एका नर्सने येऊन सांगितलं हो तुमच्या पेशंटला शुद्ध आली. एवढ्यातून गेलो तर आम्ही पडदिशी आतमध्ये, तो एकीकडून मी एकीकडून असे. तिला आपले डोळे थोडे थोडे उघडत होती. तिला थोडं अंधक दिसत होतं आणि तिनं बोलायला सुरुवात केली. का हो मी जिवंत आहे का?
तो म्हटला तू जिवंत आहे, पण ज्यांच्या अंगावर पडली ते 3 जण मेले. संसारात रूप सुखाचं कारण आहे, पण बिघडलं ना ते दुःखाचं कारण ठरत असतं. मलिन सत्व प्रधान अविद्येच्या द्वारा निर्माण झालेलं हे शरीराचं रूप परिवर्तन होणं निसर्ग आहे, आणि परिवर्तन झालेलं सहन न होणं हाही एक प्रकारचा निसर्ग आहे. विठाला हाही निसर्ग आहे. आणि मग मात्र उतल पुतल होती संसारात. काय होती? उतल पुतल होती बरं का. म्हणून ज्या इंद्रियाच्या द्वारा विषयाचं सुख उपभोगलं जातं किंवा विषयाचं सौंदर्य उपभोगलं जातं, त्या इंद्रियांना सुद्धा ह्या रूप सौंदर्य उपभोगापासून सुख होत नाही. सगळे सांसारिक आहेत इथं बरं का. मी बोललेलं समजून घ्या फक्त. मला याच्यापेक्षा मी पाठात जास्त सांगू शकतो, इथं बोलू शकत नाही. काय होतं? त्या इंद्रियांना दुःख सुख होतं, भयानक धक्के बसतात शरीराला, दुःख होतं. काय होतं? शक्ती व्यय होती, खलास होती शक्ती. म्हणून संसारातल्या रूपाच्या आसक्तीना माणसं बर्बाद झालेले दिसतात, पण माणसं पोषण झालेले, सशक्त आणि तेजस्वी झालेत असं दिसतं का? पण पहा, देवाचं रूप बघितलं ना की जेवढं देवाचं रूप बघू आपण म्हणजे संत लोक म्हणू आपण, रूप बघतात ना तेवढं त्यांच्या डोळ्यातलं तेज वाढतं, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज वाढतं, त्यांच्या बुद्धीचं तेज वाढतं, आणि त्यांच्या जगण्याचं अवसान जे तेज आहे ना ते सुद्धा वाढत राहतं. विठाला बरं. आता दुसरा प्रश्न असा आहे, आपण जे संसारातल्या रूपाची आसक्ती धरून त्याचा उपभोग घेतो ते कशा करता घेतो? कशा करता? सुख करता का दुःख करता? सुख करता. मिळालं का? मग का केलं आतापर्यंत? मी असं विचारली एक जणाला बरं का, समोर बसलेला होता म्हातारा 70-80 वर्षाचा. त्याला म्हटलं कशा करता? म्हटलं सुखा करता. मिळालं का? म्हटलं नाही. म्हटलं का केलं? झक मारली म्हटलं आमच्या. मी म्हटलं हे अतिशय सत्य उत्तर आहे, तुझ्या करता पण आणि आमच्या करता पण आहे की नाही? खरंय का सत्य? खोट आहे ते? खरंय खरंय. इतकं सत्य आहे ते. पण मग सोडून जमतंय का? अहो, पोरग जर लग्न करीत नसेल तर बाप म्हणतो मी आत्महत्या करील बरं का, तू नाही लग्न केलं तर. राहू दे त्याला ब्रह्मचारी, तुझ्या काय बापात जाते काय? असंच आहे की नाही? मग आपण उपभोगलं, आपल्याला जर सुख नाही मिळालं तर पोराला उपभोगून सुख मिळेल असं वाटतं का?
फल आहे ते घडतच तो भाग मिळाला. अर्थात शरीरासह बुद्धीसह संपूर्ण नाश होतो. विषयरूप रूपाचा स्वाद घेऊन जीवन बर्बाद होतो. एक श्लोक सांगतो मी. महाराजांनी अभंग सांगितलं. ध्यान येतो विषयांपुंसः, भोग घेतो विषयांपुंस नाही म्हटलं, ध्यान येतो विषयांपुंस. नुसतं ध्यान, देवाचं ध्यान केलं तरी सुख आहे, देवाचं रूप बघितलं तरी सुख आहे. इथं विषयाचं रूप स्वाद घेतला तरी दुःख आहे, आणि विषयाचं ध्यान केलं ना तरी सुद्धा ध्यायतो विषयांपुंसः संगस्तेषु उपजायते, संगात संजायते काम, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. संपूर्ण जीवन वाटोळ या रूपाने होतं. आणि हे रूप मलित तमप्रधान अशा विद्येपासून निर्माण झालेले. बरं का, कशापासून? तमप्रधान विद्येपासून. आणि परिणाम काय त्याचा? दुःख हेच त्याचं फळ आहे. पण देवाचं रूप बघितलं ना की ते कधीही परिवर्तन होत. बाळकृष्ण बघा तितकंच सुख, योगेश्वर कृष्ण बघा एवढं सुख. व्याधानी बाण मारलेला परमात्मा कृष्ण बसलेला आहे आणि तो निजधामाला जातोय त्याही वेळेला. आणि आता तोच विटेवर उभा आहे. किती म्हातारा झालाय, किती अनंत दिवसाचा आहे की नाही. पण त्याला बघितलं ना तेवढं सुख जेवढं बालकृष्णाला बघितल्यानंतर सुख, जेवढं बाल रूपाला बघितल्यानंतर आकर्षण तेवढंच या रूपाला बघितल्यानंतर आकर्षण. योगेश्वर कृष्ण बघितलं तरी तेवढंच आकर्षण. का? हे देवाचं शुद्ध सत्वगुण होती मायेच्या द्वारा निर्माण केलेलं स्वतः सुंदर अशा प्रकारचं भक्त चित्ताला सुख देण्याकरता, भक्त चित्ताला आकर्षित करण्याकरता, भक्ताचा वात्सल्य भाव पोषण्याकरता देवाने घेतलेले हे रूप आहेत. विठ्ठला माधव भक्तवत्सल. हा माधव भक्तवत्सल आहे. माधव शब्दाचा अर्थ आहे लक्ष्मीचा पती. माधव आलं का लक्षात? हो. त्याच्या अगोदर काय? एकोन एकस्तव कक्यम एतत्पदमनुत्तमं लोकबंधुः लोकनाथः माधवः भक्तवत्सलः. अत्यंत भक्त वत्सल असलेला परमात्मा कृष्ण परमात्मा श्री विठ्ठल. हो. त्याचं रूप ज्याने सगळं जग निर्माण, किती रूप सुंदर केले. एक एक माणसाने बघत राहावं इतके सुंदर आहे की नाही. काय बघितलंस तू आतापर्यंत? किती रूप सुंदर आहे. अहो डोंगर दरी झाड अमुक किती सुंदरता आहे. संपूर्ण सुंदरता ज्याने निर्माण केली आहे त्याला स्वतःचं सौंदर्य अधिकतम स्वरूपामध्ये निर्माण करण्याकरता वेगळ्या काही कशाची गरज लागते का? टाटा आहे ना, टाटा त्याने आता जॉगवार विकत घेतलं. अजून काय घेतलं? मला वाटतं काय हुंदाय नाही कुठली, कोणचं घ्याय ना, काय घेणं देणं नाही आपल्याला. एवढ्या सगळ्या घेतल्या आणि एवढ्या वेगळ्या वेगळ्या मॉडिफिकेशन करून गाड्या बनवल्या. सगळ्या गाड्यापेक्षा एक स्वतंत्र स्वतः करता सगळ्या गाड्यापेक्षा भारी गाडी बनवू शकतो की नाही तो? स्वतः करता अशी अलौकिक की तशी गाडी परत कुठल्याच कंपनीत तयार होणार नाही. अशी गाडीचा कारखानदारच हा आहे. कोण? देव. मग त्याच्याकरता तुम्हाला सुख देण्याकरता चांगलं रूप धारण करण्या एवढी शक्ती नाही का? आणि किती सुंदर रूप धारण केले त्याने. इतका सुंदर आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांग, राजस कुमार मदनाचा पुतळा, कला
मुलामध्ये प्रेम लक्षणात्मक वृत्तीच्या द्वारा रूपाची आसक्ती निर्माण होते. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आवडे हे रूप देवा आता असाच आमच्या समोर उभा राहा. अशा प्रकारची ज्ञानोत्तर काळातली प्रेम लक्षणात्मक वृत्ती आहे बरं काय. आणि त्या रूपाच्या संबंधाने अपेक्षा करून देवाच्या समोर प्रार्थना करतात, देवा मागणी मागतात, देवा आमची एवढीच अपेक्षा आहे. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे. असाच कसा विटेवर उभा आहे ना जसा समकटी, अशा प्रकारचा तोच आमच्या समोर उभा असावा. विटेवरी उभा चैतन्याचा गाभा जसा जसा आहे ना तसाच असावा. म्हणून महाराज सांगतात, आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे. जो मी तुझ पाहे पांडुरंगालांचा बले मन लागलीशे गोडी ते जीवे न सोडी ऐसे झाले. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे. जो मी तुझ पाहे पांडुरंगा. हरिभक्त परायण श्री कोरे माऊली महाराज अतिशय कष्ट करून हा कार्यक्रम आयोजित केला. हरिभक्त परायण भागवत महाराज आणि संपूर्ण समाजाने खूप उत्तम अशा प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे. कीर्तन श्रवण करण्याकरता सुद्धा चांगल्या प्रकारची संख्या या ठिकाणी उपस्थित आहे. बऱ्यापैकी आहे, म्हणजे फार नाहीत पण बरे आहेत. आता सध्या कामाचे दिवस आहेत तर खूप काही ऊस तोडणी वगैरे चालू आहे. बऱ्याच अडचणी येतात, त्याच्यातूनही इतकी लोक इथं उपस्थित आहेत. अतिशय आभार. अतिशय चांगल्या प्रकारची गोष्ट आहे. माऊलीवर असलेलं प्रेम म्हणजे कोरे माऊलीवर असलेलं प्रेम लोकांचं ते या ठिकाणी साकार झालं. आमच्या भागवतवर असलेलं प्रेम, समाजावर असलेलं, गोरोबा काका संत गोरोबा काकावर असलेलं, पांडुरंगावर असलेलं प्रेम, ते श्रवण कीर्तनावर असलेलं प्रेम लोक या ठिकाणी उपस्थित झाले आणि छान अशा प्रकारचा हा कार्यक्रम आयोजित केला. असा उत्तम मोठा कार्यक्रम या ठिकाणी करत आहात आपण. त्यामध्ये मला कीर्तन सेवेकरता बोलवलं. मी कीर्तन सेवा पांडुरंगा चरणी श्री संत गोरोबा काका चरणी समर्पित करतो. गोरोबा काका हे नाथ पंथातलेच आहेत बरं का. दोन्ही पद्धतीला दुसरी एक पद्धत सांगितली जाते, परंपरा सांगितली जाते की पहिल्यांदा गोरक्षनाथाने बोध केला दादा बरं का. काय गोरक्षनाथाने बोध केला, दीक्षा दिली, गोरक्षनाथ निघून गेले. त्यांचं जीवन वारकरी संप्रदायाशी संबंधित आणि त्याची आठवण मुक्ताबाईंनी परत करून दिली. असा एक प्रसंग आहे की तुम्हाला निराकाराचा बोध, निर्गुणाचा बोध तुम्ही सगळ्या जगाला सांगितला दिला, आता तुम्ही त्याची परत आठवण करा असा बोध. म्हणून मुक्ताबाईला पण गोरोबा काका गुरु मानतात. अशाही प्रकारचा एक काय आहे चरित्र भाग आहे. अशी एक विशेषता गोरोबा काकाच्या कोणीकडूनही आपण कुठे आहे नाथपंथ आहे हे मात्र नक्की. अशा प्रकारची विशेषता गोरोबा काकांची आहे. गोरोबा काकाचे अभंग म्हणजे अतिशय अवघड आहे. बोलता पुली जिव्हा पै खादली, खेचरी लागली पाहता पाहता. खेचरी आहे ना, घोर मध्ये गतान दृष्टी अशा प्रकारची. इथं जर दृष्टी पूर्ण स्थिर झाली ना त्यावेळेला जी लागते त्याला काय म्हणायचं खेचरी. आणि ही योग सामर्थ्याच्या द्वारा. पण इथं भक्ती संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये नामचिंतनाच्या द्वारा इथपर्यंत म्हणजे खेचरी पर्यंत, उन्मनी अवस्थेपर्यंत अशा प्रकारची ही या नाथपंथाची विशेषता. त्यातली गोरोबा काकाने अनंत अशा प्रकारची सांगितलेली आहे. म्हणून प्रेम लक्षणात्मक वृत्तीच्या भक्तीमध्ये सुद्धा ते रथ झालेले दिसतात, तुडवतात आणि मूल आलेलं सुद्धा कळत नाही. हे केवळ देवाच्या नामावर असलेल्या प्रेमाचं लक्षण आहे. म्हणून तर महाराज सांगतात चिखली मिळाले रक्त मांस. हे कशाचं लक्षण आहे? प्रेम लक्षणात्मक वृत्तीचं. देवाच्या नामावर असलेलं नितांत प्रेम नामाच्या द्वारा उन्मनी अवस्थेपर्यंत पोहोचले आणि काम मात्र शरीराचं चालू होतं. त्यामुळं खाली चिखलय का माणूस पोरगय काही कळलं नाही आणि चिखलामध्ये ते तुडवलं गेलं. पण भक्तीचं सामर्थ्य नीट ऐका, भक्तीचं सामर्थ्य की देहभान विवर्जित होऊन मुलंही तुडवलं गेलं, मूल नाचलं. आई बायकोनी शिव्या दिल्या, रागवली, मारायला धावले, हात तोडून टाकले. आणि भक्तीचं सामर्थ्य नामदेव महाराजांच्या कीर्तनातलं की हात
नातही आले, मुलंही आलं का लक्षात? हे कशाचं सामर्थ्य आहे? भक्तीचं. म्हणून योग सामर्थ्य, ज्ञान सामर्थ्य, यात्रा सामर्थ्य, अनंत सामर्थ्यापेक्षा भक्तीचं म्हणजे नामचिंतनाचं सामर्थ्य मोठं आहे. म्हणूनच तर सर्व संतांनी नामभक्तीचा आग्रह धरला. आपण नामभक्ती केली पाहिजे अशा प्रकारची विशेषता. विष्णू सहस्रनाम आहे, हरिपाठ आहे. आता मग अशी सांगितलं मी हरिपाठातलं एक प्रमाण असं विशेष आहे. आणि असं विशेष असल्यामुळं आपल्या जीवनामध्ये संतांनी जी नामसाधना केली, ज्या नामसाधनेच्या द्वारा उन्मनीपर्यंत गेले, ते भान विवर्जित झाले, अशा प्रकारच्या स्थितीला आपल्याला जाता येईल. आपण ते केलं पाहिजे. अशा प्रकारचे आपण संतांच्याकडे प्रार्थना करू. आणि ज्या नामाच्या द्वारा ज्ञानापर्यंत पोहोचले, त्या ज्ञानातून नामापर्यंत आले, संपूर्ण जगाला प्रेम लक्षणात्मक वृत्तीच्या भक्तीचा संपूर्ण छंद लावला. अशा प्रकारच्या या भक्ती विशेष असलेल्या संतांचं जीवन म्हणजे गोरोबा काकाचं असलेलं जीवन, ज्ञानोबा जगद्गुरु तुकोबा आदी करून सकल संतांचं जीवन म्हणजे भक्ती आहे. सगुण साकार रूप आहे. आणि त्या सगुण रूपाकरता ज्ञानोबारायापासून निवृत्तीनाथापासून बरं का अगदी निळोबारायापर्यंत सगळे संत. वारकरी संप्रदायात मान्यता किती आहे? नी पासून ते नी पर्यंत असं म्हणायचं. म्हणजे निवृत्तीनाथामधला नी घ्यायचा, तर निळोबारायामधला त्याच्यानंतरच्या संतांच्या अभंग संहितेला मान्यता दिलेली नाहीये. विठाला सगळ्या संतांच्या ठिकाणी सगुण भक्तीची विशेषता दिसते. तीच जगद्गुरु तुकोबा सांगतात, देवा मला सगुण रूपच आवडतं आणि ते तू आमच्या समोर उभा राहा. आता दृष्टी पुढे आहे, जाती तू राही, जो मी तुझं पाहे पांडुरंगा, हीच मागणी आहे. अशी मागणी जगद्गुरु तुकोबारांनी केली आणि जगद्गुरु तुकोबारांची ती पूर्णही देवाने केली. अशा प्रकारची विशेषता आहे. झालेली सेवा श्री संत गोरोबा काकाच्या चरणी, श्री संत ज्ञानोबारांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबू. तुम्हाला थोडासा परिचय देतो माझा बरं का. परिचय असा आहे की मी पंडित चिंतामण क्षीरसागर साधारण 77 साली हरिभक्त पारायण परमपूजनीय वैकुंठवासी कोल्हापूरकर गुरुजी म्हणजे विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी यांच्याकडं 77 साली बरं का दादा. तुम्ही मी बरोबरच थोडंसं एखादा 6 महिने 4 महिने इकडे तिकडं इथं मला आपेगावला आणून घातलं. आपेगावला काही दिवस ठेवलं. मी कोल्हापूरला मला पाठवलं. कोल्हापूरला विठ्ठल महाराज हसनाळकर होती, तुमच्या ध्यानात आहे की नाही, सोपान काका, मोठा ग्रुप होता तो. तिथं पाठांतर वगैरे केलं. त्याच्यानंतर परत आपेगावला आलो. परत मला योग आला सुभाष महाराज देशमुखांचा. म्हणजे माझा जन्म झाला तो साखरे घराण्यात झाला. कुठं झाला जन्म? कुठं झाला? जन्म 2 प्रकारचा. एक प्राकृतिक जन्म आईवडिलाच्या पोटी झालेला आणि दुसरा जन्म संप्रदायाचा बरं का, अध्यात्माचा. गुरुदीक्षा हा एक जन्म आहे. कोणता आहे? गुरुदीक्षा हा जन्म आहे. आणि गुरुदीक्षेचं परिणाम फलामध्ये परिवर्तित झालं की तो मृत्यू आहे बरं का. ज्ञान लक्षणात्मक वृत्तीच्या द्वारा ज्या दिवशी सूक्ष्म शरीराच्या ठिकाणी बाधानुभाव निर्माण होईल त्या दिवशी मृत्यू. आणि गुरु शरण होऊन गुरुनी दीक्षा दिली की त्याला म्हणायचं जन्म. तो जन्म माझा साखरे घराण्यात झाला. आणि नंतर मी ज्या वेळेला 82-84ला आळंदीला गेलो त्यावेळेला गुरुवर्य कुंभार गुरुजींची गाठ झाली. संबंध नात्यात झाले. नात्याच्या संबंधातला मला फायदा असा झाला की मला गुरुजींनी खूप मोठं तत्वज्ञान शिकवलं की जे तत्वज्ञान साखरे घराण्यामध्ये नारायण महाराज, विनायक महाराज, जोग महाराज ह्या सगळ्या संतांनी जे उपभोगलं ना ते तत्वज्ञान मला ऐकायला मिळालं, शिकायला मिळालं. अशा प्रकारचं एक भाग्य उदयाला आलं. आणि गुरुजी एक असा महात्मा होऊन गेला की मी तुम्हाला 5:15 वाजता देह ठेवणार आहे म्हणून सांगितलं ना, तुम्ही थांबा. ते डॉक्टर म्हटले आता धोका टळलेला आहे. ते म्हटले डॉक्टर 5:15 वाजता मी देह ठेवणार आहे. कोणाला सांगतायत ते? अटॅक आला. ते म्हटले मी आजच 5:15 वाजता दे आणि 5:15 वाजताच दे ठेवला बरोबर. एवढ्यात मला आळंदीला घेऊन जा असं म्हणत होते ते. तुम्ही नाही नेणार हे पण मला माहिती आहे असं पण म्हटले ते. आता सगळेच विद्यार्थी होतो आम्ही. असा एक निष्काम महात्मा जीवनात त्यांनी नोकरी केली. काय केली? नोकरी केली.
नोकरी करून खूप उत्तम पद्धतीनं काय केलं, संस्था चालवली. एक पैसा कोणाकडून घेतला नाही, दान म्हणून गोळा केला नाही आणि काहीही म्हणजे घेतलेच नाहीत पैसे कोणाचे. हो, त्यांचा विचित्र स्वभाव असा, उष्णही कोणाला दिले नाही, उष्णही कोणाचे घेतले नाही, इतकं कटिबद्ध वागले. आणि त्यांनी त्यांच्याकडे होती ती शेती विकली, संस्था बांधली, अशा प्रकारचं ज्ञानदान केलं बरं का. हो, आताही 34 विद्यार्थी आहेत. पूर्वी खूप विद्यार्थी असायचे. कोरोना कालापासून जरा परिस्थिती हे झाली, विद्यार्थी भीती पण वाटायला लागली. गुरुजींनी खूप सुंदर प्रकारची संस्था चालवली. आता तुमच्या परिचित असलेले कीर्तनकार गुरुजीचे विद्यार्थी आहेत. हो, कोण आपले महादेव महाराज राऊत, अमृतबुवा जोशी विदर्भामध्ये आहेत, सीताराम महाराज वगैरे कितीतरी मंडळी आहेत. अर्थात असं गुरुजींचं जीवन आणि ती संस्था मी चालवतो. मीही सुद्धा गुरुजीला अनुकरण करूनच, हो, निष्काम, शिक्षकाला म्हणजे तिथलं शिकवणाऱ्याला पगार नाही आणि विद्यार्थ्याला फी नाही, अशा प्रकारचे इथं हरिभक्त परायण नारायण महाराज आहेत. हरिभक्त परायण भागवत महाराज सुद्धा त्याच संस्थेचे विद्यार्थी आहेत. तुमच्याकडून कधी पैसे घेतले? बरं, तुझ्याकडे आल्यावर तू दक्षिणा तरी दिलीस 50 रुपये मला. त्याच्या पुढे तो म्हणतो मी तुमच्याकडून पण आता इथून पुढे माझ्याकडून घेत जाऊ नको, मी म्हातारा झालो आता मला पैसे कमवले जात नाहीत. हो, पण विद्यार्थी आहेत म्हणजे गुरुजींनी गुरुजी असताना नव्हते तुम्ही, म्हणजे माझ्या हाताखालचा माल आहे हा बरं का. हो, हे असे खूप विद्यार्थी आहेत माझ्या हाताखालून गेलेले सुद्धा. यांच्याकडून फी नाही घेतली. हे आल्यानंतर अजूनही त्यांना विचारतो तुम्हाला जायला पैसे आहेत का, विचारतो की नाही. तुम्ही मागत नाहीत, घेत नाहीत, हा तुमचा मोठेपणा आहे, चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही घ्यायलाच लागले तर मी पुरणार नाही तितका, हे पण मला माहिती आहे. पण माझा मोठेपणा तुम्हाला विचारतो मी अजूनही. हो, अशा प्रकारचं म्हणजे निष्कामता काय असते ना, हो, ती निष्कामता गुरुजींनी जगली आणि तीच मीही जगली. मी मात्र कीर्तनाचे दिलेले पैसे घेतो आणि तेच पैसे संस्थेला लावतो. कशाला लावतो? ते म्हणून कीर्तनाचे पैसे घेणाऱ्याला शिव्या देणाऱ्या मंडळीला मला ओघळून शिव्या द्यायला सांगा. माऊली मला ओघळून का? आता हे दादा आहे तिथे सगळा पैसा जीवन कशाला लावतात? माऊलीला लावतात. आले का लक्षात? मी हेच विद्यार्थ्याकरता पैसे आलेले आमचे अंगद महाराज आहेत. काय खोट आहे? तो हे समोर शेजारीच होते माझ्या. म्हणजे प्रमाणित करण्याची गरज नाही वाटत मला, पण वस्तुस्थिती सांगतो. असं गुरुजींना जगले, असं वागले आणि तेच मी जगतो, तेच मी वागतो, मुलांना शिकवतो. मी स्वतः अभ्यास करतो. भाग्य आहे माझं की मला मुलं मिळाले शिकवायला आणि त्यांना शिकवायला मिळालं म्हणजे शिकवण्याचा अहंकार नाही मला, सेवा मिळाली मला, अशा प्रकारचा एक आनंद आहे. अशा प्रकारची विशेषता गुरुजींची होती. आळंदीला गुरुवर्य कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्था अशी संस्था आहे. विद्यार्थी शिकतायत तिथं आजही सुद्धा. आणि गुरुजी दोन्हीही परंपरेमध्ये आहेत. दोन्ही परंपरेमध्ये खरी तर एकच परंपरा आहे सगळीच बरं का, सगळीच एक परंपरा आहे. पण जरी मानल्या दोन तरी गुरुजी देवकर माऊलीचे शिष्य म्हणजे जोग महाराजांचे देवकर माऊली शिष्य आणि साखरे महाराज आश्रमामध्ये अध्ययन केलं, त्यामुळं साखरे घराणा जुन्या स्वामीपासून असा संबंध आहे आपले आनंद आश्रम स्वामी. म्हणून त्यामुळं गुरुजी साखरे घराण्यात. म्हणून भाग्य एक आहे. माणूस जन्माला ज्या घराण्यात आला त्याच घराण्यात राहता आलं ना, सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणून पुरुष भाग्यवान आहे. स्त्रीला आपलं कुळगोत्र बदलावं लागतं. तसं मला बदलण्याची गरज पडली नाही. जन्माला आलो आणि त्याच्यातच राहिलो, ही एक मोठी भाग्याची गोष्ट आहे. अशा प्रकारची विशेषता झालेली सेवा देवाच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी आज माझं परम भाग्य आहे की हरिभक्त परायण आमचे श्री संत ज्ञानवराय संस्थानचे आपेगाव अध्यक्ष माऊली महाराज दादा गुरुबंधू आहेत, माझे ज्येष्ठ बंधू आहेत. अलौकिक असं व्यक्तित्व म्हणजे श्री संत ज्ञानोबाराय. त्या ज्ञानोबारायांचं चिंतन केलं तर ज्ञान मिळतं, देव मिळतो आणि सुखही मिळतं. अर्थात हे सगळे एक अर्थवाची शब्द येतं. हे मिळावं असं वाटत असेल तर सगळ्यांनी हात वर करायचे, मजबूत सगळ्यांनी हात वर करायचे. महिलांनी सुद्धा एरवी सगळ्यात महिला पुरुषाची बरोबरी करायची, मग टाळी वाजवायला सुद्धा हात वर करून एकदम छान टाईट हात. ज्ञानेश्वर
सूचना होईपर्यंत कोणीही आपली जागा सोडणे सर्वांना नम्रतेची विनंती. परमात्म्याच्या कृपेने व साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त गाव गोरी मंडळी उंचे गाव लाखेफळ यांच्या सहकार्याने संत शिरोमणी गोरोबा काका महाराज यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह या नाम सप्ताहाचा आजचा 7वा दिवस 7व्या दिवसाची कीर्तनाची सेवा हरिभक्त परायण गुरुवर्य भाऊ. तुम्ही म्हणताल भाऊ कस काय? आम्हीच नाही, अख्खी आळंदी संपूर्ण महाराष्ट्र ज्यांना भाऊ म्हणून ओळखतो आमचे हरिभक्त परायण गुरुवर्य वेदांताचार्य पंडित महाराज क्षीरसागर भाऊंनी आमच्या सर्व साधक मंडळी महाराज मंडळी कोरेमावली समस्त समाज सर्वांच्या विनंतीला मान देऊन भाऊ इथपर्यंत आले. प्रकृती बरोबर नाही तरीसुद्धा सर्वांच्या प्रेमास्तव इथपर्यंत येऊन आपल्या सर्वांना ज्ञान प्रबोधन केलं त्याबद्दल भाऊंचे समस्त ग्रामस्थाच्या वतीने आभार.